भाजपच्या शरद पवार गटाच्या श्रीनिवास पाटलांनी मात्र माघार घेतली। त्यामुळे साताऱ्याची परीक्षा उदयनराजेंना सोपी जाण्याची आता शक्यता आहे। बघूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। साताऱ्याच्या मैदानातून श्रीनिवास पाटलांची माघार। साताऱ्याचा पेपर उदयनराजेंना सोपा जाणार। साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात कोण? साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा उदयनराजे भोसले यांनी केली आहे। दिल्लीत 4 ते 5 दिवस ठाण मांडून साताऱ्यात परतल्यानंतर त्यांचा जंगी सत्कार झाला। त्यांच्या निर्धारामुळे साताऱ्यामध्ये पुन्हा उदयनराजे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होण्याची अटकळ बांधली जात होती। पण प्रकृतीच्या कारणावरून श्रीनिवास पाटलांनी निवडणूक लढवायला नकार दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे। मतदारांना न्याय देता येणार नसल्यानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। यावेळेला पाटलांची महत्त्वाची इच्छा होती की त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीला उभं राहावं, परंतु श्रीनिवास पाटील यांनीच त्यांचे आरोग्याचे काही प्रश्न आहेत, प्रकृतीची काही अडचण आहे आणि त्यामुळे आता हा कार्यक्रम ही जबाबदारी मला घेणं शक्य नाही अशा प्रकारची भूमिका घेतली। श्रीनिवास पाटलांच्या माघारीमुळे पवारांना साताऱ्यात नव्या उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे। त्यासाठी 2 ते 3 दिवसात निर्णय जाहीर केला जाईल असं पवार यांनी सांगितलंय। दुसरीकडे साताऱ्यातून खुद्द शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। सगळ्याच कार्यकर्त्यांची जी भावना आहे या ठिकाणी आम्ही वाई विधानसभेतील सर्व सहकाऱ्यांनी आदरणीय साहेब हेच उमेदवार असावेत अशी आम्ही मागणी केलेली आहे। कारण हा सातारा जिल्हा साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा आहे, साहेबांना मानणारा जिल्हा आहे। पण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। एकापेक्षा अधिक काही सहकाऱ्यांची नावं आली, माझंही नाव त्या ठिकाणी काही लोकांनी सुचवलं किंवा अभियान सुचवलं, परंतु संपूर्ण राज्याची जबाबदारी, राज्याबाहेरची जबाबदारी या सगळ्यामध्ये मला अधिक लक्ष केंद्रित करण्याचा पर्याय नाही आणि त्यामुळे ही जरी इच्छा असली तरी सुद्धा तिचा स्वीकार आज या ठिकाणी करता येत नाही। 2019 मध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भाजपवासी झाले। त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंना पराभवाची धूळ चारली होती। राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांना 6,36,620 मतं मिळाली होती, तर उदयनराजे यांना 5,48,903 मतं मिळाली होती। यावेळी श्रीनिवास पाटलांची माघार आणि पवार रिंगणात उतरणार नसल्यानं उदयनराजेंना साताऱ्याचा पेपर सोपा जाण्याची शक्यता आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।